रोज सकाळी उठल्यानंतर तुमची मुलं ग्लासभर शॅम्पूचं पाणी पित असतील तर हा ऐकून जरा विचित्र वाटलं ना। प्रत्यक्ष मुलं हे करत नसली तरी अप्रत्यक्षपणे त्यांच्या हातातील जो दुधाचा ग्लास आहे त्यात मात्र हा शॅम्पू नक्कीच मिसळलेला असू शकतो। पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या धडक कारवाईत हा संतापजनक प्रकार समोर आलाय। लहान मुलांच्या आरोग्यासाठी, आजारी माणसांच्या शरीराला ताकद देण्यासाठी ज्या दुधाला आपण अमृत मानतो त्याच दुधात डोकं धुण्याचा शॅम्पू, घातक केमिकल्स, डिटर्जंट आणि पामतेल मिसळून लोकांच्या आयुष्याशी खेळणारा एक अत्यंत संतापजनक आणि अंगावर काटा आणणारा प्रकार पुण्यात उघडकीस आला। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच भेसळखोरांवर जो काही सर्जिकल स्ट्राईक केलाय त्याने संपूर्ण महाराष्ट्रातील दूध माफियांचे धाबे दणाणलेत। पुण्याच्या शिरूर, आंबेगाव, मंचर परिसरात टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल 13 भेसळखोर नराधमांना बेड्या ठोकण्यात आल्या। 2.5 कोटींपेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 500 लिटर भेसळयुक्त दुधापासून 1500 लिटर दूध तयार करण्यात येत होतं। अन्न व औषध विभागाच्या छापेमारीत डोक्याला शॉट आणि मनात धडकी भरवणारं वास्तव समोर आलं। काही दिवसांपूर्वीच एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कडक आदेश जारी केले होते। त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा थेट राज्यातील दूध पुरवठा साखळीकडे वळवला। पुणे ग्रामीण पोलीस आणि एफडीएच्या पथकाला पुण्यातील मंचर हे राज्यव्यापी कृत्रिम दूध निर्मितीच्या रॅकेटचं मुख्य केंद्र असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। माहिती मिळताच तत्काळ पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे 30 अधिकारी आणि एफडीएचे 20हून अधिक अधिकारी अशा 50 जणांच्या फौजफाट्यानं एकाच वेळी पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, सांगली, जालना आणि भिवंडी येथील दूध संकलन केंद्रांवर पहाटेच्या सुमारास एकाच वेळी धाडी टाकल्या। या धडक कारवाईत 13 संशयित भेसळखोरांना रंगेहात पकडण्यात आलं। यातील काही जण फरार झाले असल्याचं सुद्धा पोलिसांकडून सांगण्यात आलं। आता नेमकं या भेसळीची मोडस ऑपरेंडी काय होती, कशी होती ते समजून घेऊया। भेसळखोरांनी ग्राहकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी आणि कमी खर्चात कोट्यावधी रुपयांचा नफा कमवण्यासाठी थेट केमिस्ट्रियांचा अभ्यास केला। कसा ते समजून घ्या। शुद्ध दुधाचं प्रमाण कृत्रिमरित्या वाढवण्यासाठी हे लोक 1000 लिटर चांगल्या दुधात तब्बल 500 लिटर केमिकल युक्त दूध मिसळत होते। दुधाला नैसर्गिकरित्या जो हलका फेस येतो तो कृत्रिमरित्या आणण्यासाठी हे लोक वास न येणाऱ्या शॅम्पूचा आणि डिटर्जंटचा वापर करत होते। शॅम्पू टाकल्यानं दुधाला फेस येत होता आणि ग्राहकाला ते अस्सल वाटत होतं। दुधाचं फॅट वाढवण्यासाठी आणि दुधाला पांढरा शुभ्र घट्ट रंग देण्यासाठी त्यात पामतेल, युरिया, स्टार्च, कास्टिक सोडा, साखर आणि ग्लुकोज यांसारख्या घातक रसायनांचं मिश्रण केलं जात होतं। थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून दूध संकलन केंद्रात दूध आल्यानंतर ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी हे विषारी रसायन दुधात ढवळलं जायचं। तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी अत्यंत गुप्तता पाळत सापळा रचला होता। केवळ पुण्यातच नव्हे तर राज्यातील 6 जिल्ह्यात एकाच वेळी छापे टाकण्यात आले। छाप्यात पथकाला घटनास्थळी मोठ्या प्रमाणावरती शॅम्पूच्या बाटल्या, डिटर्जंटच्या गोण्या, पाम तेलाचे डब्बे आणि केमिकल मिक्सिंगची यंत्रसामग्री आढळली। यानंतर 49हून अधिक दुधाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी तातडीने पाठवण्यात आले। तुकाराम मुंढेंनी हॉटेल आणि रेस्टॉरंट नंतर थेट प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात पोहोचणाऱ्या दुधाच्या भेसळीवर हात घातला। गेल्या कित्येक वर्षांपासून हे भेसळयुक्त दूध आपल्या लहान मुलांसाठी स्लो पॉइझनचं काम करत होतं। परंतु ही भेसळीची साखळी केवळ एकट्या दुकट्याचं काम नाही तर यामागे मोठी शक्ती असल्याचं बोललं जातंय। राजकीय वरदहस्त व अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय ही साखळी एवढ्या बिनदिक्कतपणे इतकी वर्ष चालू शकत नाही। मुंडेंच्या धडक कारवाईमुळे भेसळखोरांचं पितळं उघडं पडलंय। आता घरी वापरले जाणारे दूध शुद्ध आहे की त्यात घातक केमिकलची भेसळ आहे हे ओळखण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही अत्यंत सोप्या चाचण्या करू शकता। दुधातील भेसळ ओळखण्याचे प्रमुख 5 मार्ग। 1. उभ्या रेषेची चाचणी। लाकूड, काच किंवा गुळगुळीत फरशीवर दुधाचा एक थेंब टाका। जर दुधाचा थेंब हळूहळू खाली वाहिला आणि मागे पांढरे रेख सोडत गेला तर दूध शुद्ध आहे। जर थेंब वेगाने वाहून गेला आणि मागे कोणतीही पांढरी रेख दिसली नाही तर दुधात पाणी मिसळले। 2. डिटर्जंट किंवा शॅम्पूची भेसळ। एका छोट्या काचेच्या बाटलीत किंवा टेस्ट ट्यूब मध्ये थोडे दूध घ्या। त्यात तेवढेच पाणी मिसळा आणि बाटली जोरात हलवा।
जर दूध हलवल्यानंतर त्यावर खूप जास्त आणि घट्ट फेस आला आणि तो फेस बराच वेळ तसाच राहिला तर दुधात शॅम्पू किंवा डिटर्जंट मिसळला असण्याची दाट शक्यता आहे. शुद्ध दुधावर जास्त फेस येत नाही आणि आलेला फेस लगेच विरघळतोही. तिसरं कारण युरिया आणि कास्टिक. सोड्याची भेसळ. दूध थोडे कोमट करा किंवा दोन्ही हातांच्या तळव्यांवर दुधाचे काही थेंब घेऊन ते आपसात चोळा. जर दूध चोळल्यानंतर किंवा गरम करताना त्यातून साबणासारखा तीव्र उग्र वास आला तर त्यात युरिया किंवा कास्टिक सोड्याची भेसळ आहे. शुद्ध दुधाला असा कोणताही उग्र वास येत नाही. चौथा मुद्दा, स्टार्च किंवा पिठाची भेसळ. एका वाटीत 5 मिलीलिटर दूध घ्या. त्यात घरात असणाऱ्या आयोडीनचे 2 ते 3 थेंब टाका. आयोडीन टाकल्यानंतर जर दुधाचा रंग निळा झाला तर दुधात स्टार्च, पीठ किंवा साबुदाण्याची पावडर मिसळली आहे हे स्पष्ट होतं. दुधाचा रंग पांढरा किंवा हलका पिवळसर राहिल्यास दूध शुद्ध आहे. पाचवा मुद्दा, सिंथेटिक दुधाची चाचणी. म्हणजे बघा, दूध गरम करा किंवा त्याची चव घेऊन पहा. कृत्रिम दूध चवीला थोडे कडू लागतं, तसंच हे दूध गरम केल्यावर त्याचा वेग बदलतो. शेवटी केवळ प्रशासनावर अवलंबून न राहता आपणही आपल्या तब्येतीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. लॅबमध्ये तपासणी न करता या काही घरगुती चाचण्या केल्यावर देखील आपण रोज कुठल्या दर्जाचं दूध वापरतोय हे नक्कीच आपल्याला कळू शकेल. दुधात थोडीही शंका आल्यास प्रशासनाशी नक्कीच संपर्क करा. हे 5 मुद्दे मी जे सांगितलेत की घरच्या घरी दूध भेसळ कशी ओळखायची, हे 5 मुद्दे काटेकोरपणे ऐका किंवा हा व्हिडिओ तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा आणि आजच आपल्या घरी या दुधाची चाचणी करा आणि आम्हाला कमेंट करून हेही नक्की कळवा की या दुधामध्ये भेसळ आहे की तुमच्या घरी येणारं शुद्ध दूध आहे. जर या दुधामध्ये भेसळ असेल तर तुकाराम मुंडेंनी एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरच्या माध्यमातून प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधा. जय महाराष्ट्र.